संदर्भात एक मोठी बातमी येते। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। कल्याण ते कसारा दरम्यान वाहतूक ठप्प झाली असून ओव्हरहेड वायर तुटल्याने सेवा सध्या बंद आहे। मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या आज सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। कल्याण ते कसारा दरम्यानची वाहतूक ठप्प झाली असून ओव्हरहेड वायर तुटल्याने ही मध्य रेल्वेची सेवा सध्या बंद आहे। अर्थातच प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। तर आज रविवार आहे, गर्दी त्या मानाने कमी असते, मात्र तरी देखील जे कोणी प्रवासी आज प्रवास करत असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना, ओव्हरहेड वायर तुटली आहे, त्यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान वाहतूक सध्या ठप्प झाली आहे मध्य रेल्वेची। आणि याचा परिणाम अर्थातच सर्व मध्य रेल्वे वाहतुकीवरती होईल। कल्याण ते कसारा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सध्या वाहतूक ठप्प झाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी किशोर दळवी आहेत आपल्या सोबत। किशोर, काय नेमका तांत्रिक बिघाड झालेला आहे, ज्याचे परिणाम काय दिसतायत, कधीपर्यंत हा बिघाड दूर होऊ शकतो? आपल्याला माहिती आहे की रात्री म्हणण्यापेक्षा रात्री पहाटे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अगदी मुसळधार पाऊस झाला आणि नुसता पाऊसच नाही तर वादळी वारे आणि पाऊस होता। यामध्ये खूपच हानी झालेली आहे। कसारा ते कल्याणच्या दरम्यानमध्ये दोन ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम झालेले आहेत। एक म्हटलं म्हणजे उंबरमाळीच्या इथे झाड कोसळलेलं आहे रेल्वे ट्रॅकवर, आणि दुसरं जे आहे ते कल्याण आणि वाशिमच्या दरम्यान डाऊन लाईनवर ओव्हरहेड वायर कट झाली आहे। मात्र याच्या मेंटेनन्ससाठी दोन्ही लाईन बंद घेण्यात आलेल्या आहेत आणि सध्या ओव्हरहेड व्हॅन जी आहे, ओव्हरहेड वायर मेंटेनन्सची जी व्हॅन आहे तिची मुवमेंट सुरू आहे। म्हटलं म्हणजे अजूनपर्यंत लोकेशनवर ही व्हॅन पोहोचलेली नाही आणि जेव्हा ही व्हॅन लोकेशनवर पोहोचेल त्यावेळेस त्याचं मेंटेनन्स केलं जाईल आणि मग ती ओव्हरहेडची टेस्टिंग केली जाईल। त्यामुळे अनिश्चित काळापर्यंत दोन्ही लाईनच्या वाहतूक जी आहे रेल्वे ट्रॅक्स ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। बरोबर किशोर, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे सांगता येणार नाही किती वेळ आणखी या सगळ्या दुरुस्तीच्या कामाला लागू शकतो। एकतर ट्रॅकवरती कोसळलेलं झाड, त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली आहे, त्यामुळे कल्याण ते कसारा आणि मध्य रेल्वेची वाहतूकच त्यामुळे विस्कळीत झाली आहे। वाहतूक सध्या कल्याण ते कसारा दरम्यान ठप्प आहे, मात्र आणखी किती काळ हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी लागेल हे आत्ता सांगता येणार नाही।